महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अल्पवयीन मुलीस फूस लावून केले अत्याचार, अभोणा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। अभोणा पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीस फूस लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी दीपक जयराम पवार, राहणार रोटी, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक याने अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिला फूस लावून पळून नेले। त्यानंतर तिला आरोपीच्या चुलत्याच्या घरी नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 119/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 137(2)64(1) तसेच पोक्सो कायद्याचे कलम 4 व 6 अंतर्गत दिनांक 5 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून सदर प्रकरणाचा पुढील तपास अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षिका योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक DB शिरोडे यांच्यासह त्यांची टीम करीत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, अभोणा, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।